नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या ब्लॉगरवरून तयार झालं. तसं तर आपलं प्रमोशनला बाहेर जेवायचं असते, पण आजकाल मी सध्या थंडाई करून पितो रोज सकाळी, ती पण दुधातली. तुम्ही पाण्यातली पण करून पिऊ शकता, पण म्हणलं चला माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करतो. पहिल्यांदा घेतलेत बदाम, त्यानंतर धने, गुळ पावडर, त्यानंतर काजू पण घेतलेत, बडीशोप घेतलेले, दूध घेतलं थंड आणि मस्त खसखस वेलदोडे वगैरे घेतलेत. काजू घेतलेत कारण घट्टपणा येतो आणि आपल्या थंडाईला. त्यानंतर सगळी पावडर अशी ग्राइंड करून घ्यायची आणि ग्राइंड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थंड केलं असं दूध ओततो. त्यानंतर हे थंड केलेलं दूध सगळं ओतलं की परत एकदा आपण ग्राइंड करून घेऊ. मस्तपैकी एकदम मिक्स झालं ना, तुम्हाला सांगतो एक नंबर क्वालिटी थंडाई तयार होते. गोड पावडर लवकर विरघळत नाही, म्हणून जर असं असं मिक्स करून घ्यायचं परत एकदा आणि तुमची थंडाई तयार झाली. मी तर पिऊन घेतली मस्तपैकी. आणि त्यानंतर जेवणामध्ये तुम्हाला सांगतो घरी असलं भारी जेवण आता वाटायला, कारण बाहेरचं खाऊन आता ते नको वाटायला हो. आणि महत्त्वाचं काय, संध्याकाळी अनिल मामांनी खासी असा शेतातनं काढला ऊस दिला आणि हे शेतकऱ्याच्या पोराच्या नशिबात असते. माझी मावशी म्हणजे वाघाची मावशी असते मांजरीन, आणि आमची मांजरीन सध्या काय खाते बघा माहिती आहे का, पॉपकॉर्न. दक्षिण तिथंच ठेवून आला होता बाहेर पॉपकॉर्न, ते मांजरीने खाल्लं. आमच्यात मांजरीन दूध देत ना, आमची मांजरीन पॉपकॉर्न खाते नाही नुसती अमेरी. त्यासोबत संध्याकाळी बातमी मिळाली की आपल्या गावातलं वडाचं झाड पडलेलं आहे आणि ज्या वडाच्या झाडाखाली आमचं बालपण गेलं, ज्या आठवणी गेल्या, ते 300 ते 400 वर्ष जुनं वडाचं झाड आणि तो इतिहास आज इथे संपला.